Hello, dear students. Here again, Dilip Jadhav sir. Now we have started the chapter Composition of Matter. Now this is the second video I am going to present before you. Types of element. मूलद्रव्याचे प्रकार. There are three types of element: metal, धातू, non-metal, अधातू, metalloid, धातु सदृश्य. Now metal example: sodium, iron, gold, silver, etc. And the non-metal: oxygen, chlorine, hydrogen, etc. Metalloid, that is silicon and arsenic. Now we will discuss more about it, that metal and non-metal, in the next chapter in detail. Now types of compounds. There are three types of compound. संयुगाचे प्रकार. Organic compound, that is camphor, sugar and urea. कार्बनिक संयुगे. Inorganic compound, that is common salt, limestone. असेंद्रिय संयुगे. Complex compound, that is for example chlorophyll. हे वनस्पतीमध्ये असते. वनस्पतीला स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्याची मदत होते. नाव लेट अस डिस्कस टाइप्स ऑफ मिक्सचर्स. संमिश्राचे प्रकार. होमोजिनस मिक्सचर, समांगी मिश्रण. हेट्रोजिनस मिक्सचर, विषमांगी मिश्रण. नाउ व्हाट मीन्स होमोजिनस मिक्सचर? ऑल द कंपोनेंट्स ऑफ ए मिक्सचर फॉर्म वन फेज. ज्यावेळेला अनेक पदार्थ मिसळलेले असतात आणि एकच फेज म्हणजे पूर्णपणे एकच ते द्रावण दिसतं, तेव्हा त्याला समांगी म्हणतात. द कंपोनेंट्स ऑफ ए मिक्सचर आर डिस्ट्रीब्युटेड इंटू टू और मोर फेजेस. ज्यावेळेला दोन किंवा दोन्हीपेक्षा जास्त त्याच्यामध्ये फेजेस दिसतात त्यावेळेला ते विषमांगी म्हणतात. व पाण्यामध्ये तेल मिसळत आपला दोन प्रकारच्या फेज दिसतात. नाउ व्हॉट इज सोल्युशन? सोल्युशन म्हणजे द्रावण. अ होमोजेनस मिक्सचर ऑफ टू और मोर सबस्टन्सेस इज कॉल्ड अ सोल्युशन. दोन किंवा दोनपेक्षा जास्त पदार्थाचं समांगी मिश्रण म्हणजेच द्रावण होय. नाउ व्हॉट इज सॉल्वंट? सॉल्वंट म्हणजेच मराठीमध्ये ज्याच्यामध्ये आपण पदार्थ विरघळतो, उदाहरणार्थ पाणी, त्याला सॉल्वंट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द कंपोनंट ऑफ ए सोल्युशन विच इज प्रेझेंट इन द लार्जेस्ट प्रपोर्शन इज कॉल्ड सॉल्वंट. आपण पाण्यामध्ये साखर टाकतोय आणि पूर्णपणे साखर ढवळल्यानंतर पाणी जे आहे ते सॉल्वंट आहे, साखर जे आहे ते सोल्यूट आहे, आणि तयार झालेलं जे मिक्सचर आहे दॅट इज सोल्युशन. And what is solute? The other component of a solution which is present in less proportion than the solvent is called solute. साखर कमी आहे, पाणी जास्त आहे. साखर सोल्यूट, पाणी सॉल्वंट, साखरेचं पाणी सोल्युशन. तर ट्राय टू अंडरस्टँड the types of solutions. Now we will see the four types of solutions. The first is liquid in liquid, म्हणजे द्रवामध्ये द्रव. फॉर एक्झाम्पल व्हिनेगार. चायनीजमध्ये खातात मुलं ते व्हिनेगार, म्हणजे दोन लिक्विड एकत्र केले, दॅट इज द लिक्विड इन लिक्विड. नेक्स्ट सॉलिड इन लिक्विड, म्हणजे स्थायू पदार्थ द्रवामध्ये विरघळला. सॉलिड इन लिक्विड, आपण जे पाहिलं साखर पाण्यामध्ये विरघळली. दे सॉलिड इन सॉलिड, दोन स्थायू एकत्र केले, दॅट इज ब्रास म्हणजे पितळ, स्टील, स्टेनलेस स्टील, एट्सेट्रा. गॅस इन गॅस, वायूमध्ये वायू, जे हवा आहे, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, दॅट इज अ सोल्युशन. गॅस इन लिक्विड, दॅट इज क्लोरिनेटेड वॉटर. तुम्ही जे कोल्ड्रिंक्स घेता त्या कोल्ड्रिंकमध्ये सुद्धा गॅस असतो कार्बन डायऑक्साईड, दॅट इज एक्झाम्पल ऑफ
gas in liquid. Now, suspension. What means suspension? Suspension. The heterogeneous mixture of a liquid and a solid is called suspension. ज्यावेळेला विषमांगी द्रावणामध्ये दोन पदार्थ वेगळ्या प्रकारचे दिसतात तेव्हा त्याला सस्पेन्शन म्हणतात. फॉर एक्झाम्पल सँड इन वॉटर. वाळू पाण्यामध्ये टाकली, पाणी वेगळं दिसतं आणि वाळू तळाशी बसते, त्यालाच निलंबित कण असंही म्हणतात. कोलॉइड. कलिली द्रावण. द हेट्रोजिनस इन विच द डायमीटर ऑफ पार्टिकल्स इज अराउंड 10⁻⁻5 मीटर इज कॉल्ड कोलॉइड. दॅट इज मिल्क अँड ब्लड. दूध आणि रक्त याच्यातले जे पार्टिकल्स असतात ते साधारणतः 10⁻⁵ मीटर म्हणजे एका मीटरचे जवळजवळ 1,00,000 भाग करावे एवढे छोटे असतात आणि ती इस्तत द्रावणामध्ये फिरत असतात आणि यालाच कोलाइड असं म्हणतात. ते पूर्णपणे द्रावणामध्ये विरघळलेले नसतात, सेपरेटपणे फिरत असतात, पण इतके लहान असतात की ते आपल्या डोळ्यांना वेगळे दिसत नाहीत. नाउ व्हॉट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला? ही सर्व रसायनं आपण मांडतो तेव्हा त्याला एक विशिष्ट प्रकारचा फॉर्म्युला असतो आणि सिम्बॉलच्या मदतीने. सिम्बॉल मीन्स व्हॉट? द शॉर्टेस्ट नेम ऑफ एन एलिमेंट. हायड्रोजन. टेक द फर्स्ट symbol, that is H. Chlorine, Cl is the symbol. Carbon, C is the symbol. सिम्बॉल म्हणजे नावातील अद्याक्षर आणि दोन सिम्बॉल सारखे येत असेल, कार्बन सी तर क्लोरीनसाठी Cl. आपल्या नावातील जे पहिलं अक्षर आहे ते आपल्या नावाचं सिम्बॉल. या सिम्बॉलच्या साहाय्याने पाणी असेल, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा इतर पदार्थांचे मोलिक्युलर फॉर्म्युला तयार केला जातो. फॉर एक्झाम्पल मोलिक्युलर फॉर्म्युला वॉटर H2O. नाउ सी हियर some molecular formulas are given. Molecular formula water, that is H2O. Now see here again constitution of element and number of atoms. H2O याच्यामध्ये कोण आहे? The constituent element is H. Here 2 is written at the base of H. It means there are 2 atoms of hydrogen. Nothing is written at the base of oxygen. So there is only one atom of oxygen is there. Now see on the page number 45. That is hydrogen chloride. That is HCl. Only one H is there. Only one chlorine is there. So methane, CH4. So carbon is only one atom and 4 is written as the base of the hydrogen. So the number of atoms of hydrogen are 4. And C is magnesium chloride, MgCl2. So the number of atom of magnesium is 1 and chlorine is 2. Now this is what called the molecular formula. How the molecular formula is formed, we will see later in the next chapter. Now this is the end of this chapter. Now watch this video, learn this video again and again, try to understand better and better. Thank you very much.